नमस्कार. तुम्हा सर्वांचं संवादच्या एपिसोड 1 मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मी डॉक्टर रमा विजय गोखले. तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न पडेल की पुन्हा एकदा आणि एपिसोड 1 मध्ये असं कसं? तर तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी सांगते पुन्हा एकदा की संवादचा 0th एपिसोड आहे, ज्याच्यामध्ये मी इंट्रोडक्शन केलं आहे. संवाद का, कोणासाठी आणि मी कोण आहे, माझ्याबद्दल अगदी थोडक्यामध्ये माहिती, जास्त नाही दिलेली, पण ती त्या 0th एपिसोडमध्ये आहे. त्यामुळे तो आवर्जून बघा. इतर कुठलाही एपिसोड बघायच्या आधी जर तुम्ही तो 0th एपिसोड बघितलात, तर तुम्हाला किमान संवादची कल्पना येईल आणि आपण सगळे संवाद साधणार आहोत. आणि मी 0th एपिसोडच्या शेवटी सांगितल्यानुसार आज जो फर्स्ट एपिसोड आहे त्याचं नाव आहे माय वेट लॉस जर्नी, माझा वजन कमी करण्याचा प्रवास. खूप मोठा विषय आहे. तुम्ही असं विचारू शकता की ह्याचा आणि मनोवस्थांचा काय संबंध आहे, याचा सायकोलॉजीशी काय संबंध आहे, वेट रिडक्शनचा संवादाशी काय संबंध आहे? बिलीव्ह मी, अतिशय घट्ट संबंध आहे. आणि कसा, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. चला तर माझ्याबरोबर पुन्हा एकदा या प्रवासाला आपण सुरुवात करूयात. या प्रवासाचा मी तुमच्याबरोबर पुन्हा एकदा अनुभव घेणार आहे. प्रत्यक्ष नाही आणि घ्यायची इच्छाही नाही. फक्त खरंच एक खूप मोठा, खूप लांबचा प्रवास झाला. आणि माझी इच्छा आहे की माझा हा एपिसोड बघून जेवढे केवढे बघतील त्याच्यात किमान 5 जण जरी या माझ्या मार्गावरती आले तरी मला वाटतं की माझ्या या प्रवासाचं एक यश आहे. त्याचा कोणाला तरी उपयोग झाला असं, म्हणजे मला तर उपयोग होतच आहे, पण अजून कोणाला तरी माझ्या या प्रवासाचा उपयोग झाला ह्याचं समाधान मला वाटेल. बस, बाकी काही नाही. यातून काही मनोवस्थांमधनं पण आपण जाणार आहोत आणि सायकॉलॉजी कशी प्रत्येक टप्प्यावरती कशी बदलत जाते आणि ती आपल्यावरती किती प्रभाव टाकते, याचं एक छोटंसं विवेचन आपण त्या अनुषंगाने करणार आहोत. तर प्रवास हा कुठेतरी सुरू होतो. त्याला एक सोर्स स्टेशन असतं अँड देन यू हॅव द डेस्टिनेशन. आपण जिथे पोचतो, मला नाही वाटत अजून मी पोचली आहे माझ्या डेस्टिनेशनला. आय एम स्टील ऑन माय वे. पण मागे वळून बघितलं तर माझा प्रवास किती, आपण वजनाचा बोलतोय ना, तर माझा प्रवास आहे हा आत्तापर्यंत 22 किलोचा. अगदी तसं पाहायला गेलं तर माझ्या पीक वेट पासून आत्तापर्यंत, थांबा जरा गणित करू दे, मी गणिताला कच्ची आहे. 25 किलोचा. आणि हा 25 किलोचा प्रवास तितकाच वजनदार आहे. प्रवासाची सुरुवात कशी झाली याच्याबद्दल मी अगदी थोडक्यात सांगते. सगळ्याच एक ॲव्हरेज मुलींसारखीच मी पण ॲव्हरेज उंची, ॲव्हरेज वजन, ॲव्हरेज रूप, मी ॲव्हरेज होते. कुठल्याही प्रकारे माझ्यामध्ये काही खासियत होती अशातला भाग नाही, पण ॲव्हरेज मुलीसारखी मी त्या वयानुसार व्यवस्थित बारीक होते. असं म्हणता येईल की मी व्यवस्थित तब्येतीत होते. माझी शेवटची आठवण बारीक म्हणजे किंवा योग्य तब्येतीत असण्याची आहे माझी 12वी काळ. मी वय वर्ष 16 12वी मध्ये असताना होते आणि त्यावेळेची मी आणि फर्स्ट इयरमध्ये मेडिकलला आल्यानंतर ची मी या एका वर्षात माझ्यामध्ये 52 किलो ते 64.5 किलो एवढा फरक पडला एका वर्षात. त्यानंतर मागे वळून बघितलंच नाही. वजन वाढत गेलं, वाढत गेलं, वाढत गेलं. लग्न
वाढत्या वजनाचंच झालं. पहिली आणि एकमेव प्रेग्नन्सी, त्यामध्ये वजन अर्थातच त्यावेळेला 84 किलोला पोहोचले होते. 52 ते 84, 32 किलोची वाढ होते. मला माहिती आहे, मला स्वतःचं वजन कोणी सहसा वाढलेलं किलोमध्ये सांगत नाही किंवा लपवतात, पण मी एकतर डॉक्टर आहे. दुसरी गोष्ट, बघून अंदाज येतो माणसाला. त्यामुळे ज्यांनी मला बघितलंय त्यांना तो अंदाज नक्कीच येत असणार आहे. पण खरंच खूप अंगावर येण्यासारखे आकडे आहेत. अँड धिस इज नॉट एक्झॅक्टली, आय विल नॉट कॉल इट ॲज ओव्हरवेट. बीइंग अ डॉक्टर, आय विल कॉल इट ॲज ओबीस. आय वॉज ओबीस. आणि बिलीव्ह मी, माझ्या अंगावर शहारे येतात हे सांगताना की मी तिथे थांबले नाही. प्रेग्नन्सीमध्ये बिकॉज ऑफ सम कॉम्प्लिकेशन्स अँड सम रिझन्स माझं वेट ॲक्च्युली कमी झालं. सो पोस्ट डिलिव्हरी इतर बायकांची वजनं वाढतात आणि माझं पोस्ट डिलिव्हरी वजन कमी होऊन मी पुन्हा 75 पर्यंत आले. मुलीच्या बारशाच्या वेळेला मी 75ची होते. आणि त्यानंतर जे वाढत गेलं, वाढत गेलं, वाढत गेलं. माझी मानसिकता इतकी कॉम्प्लेक्स होत गेली ती या काळामध्ये. प्रयत्न केले नाहीत का? हो, खूप प्रयत्न केले. पण आधी तरी मी तुम्हाला कुठपर्यंत वाढलं हे सांगते. आय रीच्ड टू मॅसिव्ह 100.5. And that was the point where I realized, yes, this is enough. आणि मी काहीही करून मी मागे येणार आहे. यामध्ये एक छोटा टप्पा येऊन गेला जेव्हा आय रीच 94, आणि तेव्हा एक पीक ऑफ फ्रस्ट्रेशन येऊन गेला होता. आणि त्यावेळेला मी तळवलकर जिमचा वेट रिडक्शनचा कोर्स जॉईन केला. भरपूर पैसे घातले आणि इट वर्क फॉर मी. येस, इट वर्क फॉर मी. मी 82 पर्यंत खाली पण आले. बट एक्झरसाइजचा ओव्हरलोड माझ्या शरीराला सहन झाला नव्हता. देन आय एंटर्ड इन मेडिकल कॉम्प्लिकेशन्स, ज्याचा परिणाम झाला की मी व्यायाम करू शकत नव्हते. व्यायाम थांबला, म्हणून वजन वाढायला सुरुवात केली. तोवर कंट्रोल ठेवलेला डाएट मग उसळी मारून मनाच्या इच्छा, वासना जाग्या झाल्या, की नाहीतरी काय, वजन कंट्रोलमध्ये येत नाहीच आहे, वाढतच आहे, मग कशाला खाण्यावरती कंट्रोल ठेवायचा आहे. हा जो काही मनाचा दुबळेपणा आहे तो वाढत गेला. आणि मग मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं 100.5ला जाऊन पोचले. मनाच्या दुबळेपणावरती मात करण्यासाठी मला असं वाटतं की वयाची एक मॅच्युरिटी यावी लागते. हे जे काही पांढरे केस झालेले हे यावे लागतात, कारण तो विचार खूप महत्वाचा होता माझ्यासाठी. आज मी वयाची 50 पूर्ण आहे. गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये जवळच्या परिवारामध्ये माझ्यापेक्षा लहान, माझ्यापेक्षा थोडेसे मोठे असलेले काही जणांचे मृत्यू बघितले. त्यामध्ये अजून एक म्हणजे माझ्या सासूबाईंचा कोविडमध्ये झालेला मृत्यू, आणि त्यांना त्या अवस्थेत उचलणारे कोविडमध्ये मी आणि माझा नवरा होतो. आणि माझे दीर आणि आमचे ड्रायव्हर बरोबर होते. त्या दोघांना कोविड झाला आणि ते दोघे पुन्हा आयसोलेशनमध्ये गेले. या काळामध्ये माझ्या सासूबाईंना उचलताना ही जाणीव पहिल्यांदा झाली की जेव्हा केव्हा आपला मृत्यू येईल, तो येईल, तो त्याच्या त्याच्या परीनं मला जेव्हा भेटणार आहे तेव्हा भेटेल. मी तर जाईन ना, पण मला उचलणारे जे असतील त्यांच्या मनामध्ये हा विचार येता कामा नये की बाईने आयुष्यभर खाऊन घेतलं, एवढं वजन वाढवलं आणि आता आम्हाला उचलायला लागतं. माहिती नाही, माझ्या भोवतीनं असा विचार अजिबात न करणारेही लोक असतील. ती वेळ कशी असेल मला माहित नाही. आणि ही एक शक्यता नाकारता येत नाही. किमान माझ्या मनाने हा विचार केला, काही का असेना, पण मी खूप खूप स्ट्रॉंगली 100.5च्या पुढे तर जायचं नाहीच, पण उलटून परत यायचं हा निर्णय घेतला. आणि माझे प्रयत्न सुरू झाले. ते प्रयत्न काय झाले, तोच तो माझा प्रवास आहे, माय वेट लॉस जर्नी. त्याआधी
मला तुम्हाला फोटो दाखवायचेत माझे. ते असतात ना टिपिकल बिफोर अँड आफ्टर. बरोबर 1 वर्षापूर्वी आज चालू आहे आता मार्च एंड आहे. आज 30 मार्च 2026 आणि जानेवारी 2025 मध्ये मी काढलेला माझा एक फोटो आहे मॉलमध्ये आणि आत्ता मार्च 2026 मध्ये मी घरात त्याच कपड्यांमध्ये आवर्जून फोटो काढला. हा वजनामधला बिफोर अँड आफ्टर असा फरक कळावा यासाठी. तर मी तुम्हाला तो फोटो दाखवणार आहे. त्यासाठी माझा कॅमेरा एक क्षणभरासाठी ऑफ करणार आहे. ही आहे बरोबर वर्षापूर्वीची मी आणि ही आहे बरोबर वर्षानंतरची मी. फरक मला वाटतं व्हिजिबल आहे. तुम्हाला असं वाटलं असेल की चेहरा उतरलेला दिसतोय वर्षानंतर. तर चेहरा उतरलेला वगैरे नाहीये. मी जरा गंभीरपणे कॅमेऱ्याला पोज दिली इतकंच. पण दोन्ही फोटोंमधला फरक एका नजरेमध्ये तुम्हाला दिसत असेल आणि हा फरक आहे ऑलमोस्ट 22 किलोंचा. आता बघताना खूप छान वाटतं. फोटो बघताना खूप छान वाटतं आणि हे जे छान वाटणं आहे ना, ते समोर बर्फी, पेढे, जिलबी, श्रीखंड अशा गोष्टी आल्या, की मी तो फरक आठवते आणि आय लव्ह धिस मी. आत्ताची मी जी आहे ती मला खूप आवडतीये आणि अजून म्हणलं तसं हा जर्नी थांबलेला नाहीये. मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं हा प्रवास कुठून सुरू झाला. माझ्या 12वीच्या 12वी संपत आली, वय वर्ष 16 ते 17च्या काळामध्ये आणि मलाही कळलंच नाही. खरं सांगते ज्यांचं वजन आधी कमी नसतं आणि अचानक वाढायला लागतं ना, त्या लोकांना कळतच नसतं की आपलं वजन वाढतंय. मग ते कुठल्याही वयात असू दे. त्यांना कळत नसतं. त्यांना समाज आरसा दाखवतो. रोज उठल्यानंतर आपण आरशात बघतच असतो. दात घासायला सुरुवात करतो तिथून. बाहेर जाताना पावडर पफ लावतो तोंडाला तेव्हा पण, केस विंचरतो तेव्हा पण. थिएटरमध्ये जाताना सुद्धा वॉशरूममध्ये आधी पटकन सेल्फी काढायला आरशासमोर उभे राहतात लोक. आरसा आपण जिथे-तिथे बघतो, स्वतःला सतत निरखतो, अनेक सेल्फ्या काढतो आणि तरीही स्वतःमध्ये होणारा बदल आपल्याला कळत नाही किंवा आपलं मन त्याच्याकडे बघत नाही. डोळे झाकून घेतं. आपले कपडे आपल्याला सांगत असतात, "थोडं टाईट झालंय बरं का." आपण म्हणतो, थोडं आता जरा लूज फिटिंग कपडे घेतले पाहिजे." मला जरा आता आजकाल लूज फिटिंगच आवडतात. आपलं मन आपल्याला जपत असतं. आपलं मन आपल्याला कष्टांपासून लांब नेत असतं. आपलं मन आपल्याला आवडीचे पदार्थ खायला भाग पाडत असतं. आपलं मन आपल्याला आळशी बनवत असतं. आणि आपलं मन आपल्याला सांगतं, कसं का असेना, तू सुंदरच दिसतेस बरं का. कसं का असेना, तू हँडसमच दिसतोस बरं का. आरशात बघितलं ना थोडं हां, या अँगलने ना मी मधुबालासारखीच दिसते. कोणी बाई असू देत, कुठल्याही वयाची असू देत. मधुबाला ज्यांना माहिती नाही त्यांना डायरेक्ट माधुरी दीक्षित सांगू का? किंवा आताच्या आताच्या मुलांना दीपिका पदुकोण किंवा आलिया भट. आरशात बघितल्यानंतर आपण स्वतःला याच ॲक्ट्रेसेसशी कंपेअर करतो. मी स्त्री आहे म्हणून मी हिरोईन्सची नावं घेतली. पुरुष लगेच असा हात करून डोले-शोले दिसतायत, मी हृतिकसारखाच दिसतोय. अशा प्रकारचे तुमचे इमेजेस तयार होत असतात. पण समाज आपल्या भोवतीचा असतो ना, तो अचूक आपल्या वर्मावरती बोट ठेवतो आणि सांगतो, फर्स्ट इयर मधल्या मला माझा मित्र म्हणाला होता, "तू तर शेठाणी दिसायला लागलीस की." खरं सांगते मी तो क्षण, ती वेळ, ती जागा, त्यावेळी मी घातलेले कपडे मी काहीही विसरू शकले नाही. आज त्या गोष्टीला किती वर्ष गेली? मी 17 वर्षांची ऑलमोस्ट होत आले होते आणि आज मी 50 वर्षांची आहे. 33 वर्ष गेली या गोष्टीला. पण मी अजून ते विसरू शकलेले नाही. कारण ते खूप झोंबलं होतं माझ्या मनात. आणि तरीही माझ्या मनाने मला हे सांगितलं, "त्याचं काय जातंय बोलायला?" माझ्या मनाने हे नाही सांगितलं, की तो तुला आरसा दाखवतोय, आता प्रयत्न कर. कदाचित त्याच वेळेला मी जागी झाले असते. कदाचित त्याच वेळेला मी सीरियस झाले असते. तर ही पुढची सगळी वेळ माझ्यावरती आलीच नसती. पण एकतर माझं ते वेडं वय, 17 हे वय खूप वेडं असतं, खूपच वेडं असतं. पण मला असं नाही वाटत, की फक्त त्या वेड्या वयाचा परिणाम असेल. इतर वयांमधली पण लोकं स्वतःला पटकन स्वीकारत नाहीत, की आपण जाड झालो.
नाही स्वीकारत. मग अजून कोणीतरी सांगतं, मग अजून कोणीतरी सांगतं, मग अजून कोणीतरी सांगतं. मला आठवतंय, माझे वडील एकदा मला भेटायला माझ्या कॉलेजमध्ये आले होते आणि मी असेन कुठेतरी लायब्ररी वगैरे, वर्गात नव्हते. वडील आले, वर्गापाशी आले, विचारलं की ही कुठे आहे? तर माझ्या मित्रांनी असे हात करून दाखवलं होतं. तीच का? वडिलांना वाईट वाटलंच अर्थातच. घरी आल्यानंतर वडिलांनी मला ती ऍक्शन करून दाखवली की तुझे मित्र मला म्हणाले की तीच का? बघा जरा आता काहीतरी. घर तुमच्या घरातली अगदी जवळची माणसं जी असतात ना, त्यांचा खूप खूप मोठा रोल असतो यामध्ये. त्यांनी तुम्हाला आरसाही दाखवायचा असतो. त्यांनी तुम्हाला समजूनही घ्यायचं असतं. आणि काय होतंय एक्झॅक्टली म्हणून ही व्यक्ती जाड होतीये, हा विचार त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्यांनी सुद्धा करायचा असतो. स्वतः खात म्हणजे मी माझ्या आई-वडिलांबद्दल बोलत नाहीये. माझ्याकडे काउन्सिलिंगला जेव्हा लोकं येतात किंवा आजूबाजूची मी लोकं बघते. आता माझ्या वजन कमी करण्यावरनं एक आई तिच्या मुलीला म्हणते, "बघ जरा, वजन कमी कर." त्यांनी कसं केलं? हे करताना आपण आईस्क्रीम किती खातोय, पावभाजी किती खातोय, भजी किती चापतोय, घरामध्ये जे पदार्थ होतात त्याच्यामध्ये तेल, तूप यांचं प्रमाण किती आहे, याचा विचार करायचा नाही. आपलं स्वतःचं वजन किती आहे, ह्याचा विचार करायचा नाही. पण मुलीला मात्र सांगायचं, "बघ जरा, त्या कशा बारीक झाल्या." स्वतः बारीक न होता, स्वतः चांगलीच स्थूल तब्येत ठेवून, जेव्हा अशी एखादी स्त्री माझ्यासमोर तिच्या मुलीला हे सांगते, तेव्हा माझं काळीज तुटतं. तेव्हा मला आठवतं, की थोडंफार याच्या जवळ जाणारं वातावरण माझ्या घरी होतं. माझ्या आई-वडिलांना वेळ नव्हता समजून घ्यायला, की आपली मुलगी नक्की जाड का होती. त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं काहीतरी अनुमान लावलं. त्याच्यावरून मला टोकून झालं. त्याच्यावरून मला बोलून झालं. पण फारसं काही ॲक्टिव्हली त्यांनी त्यासाठी केलं नाही. त्यांना त्याची गरजच वाटली नव्हती. मग या व्यतिरिक्त माझ्याबरोबर कोण होतं? तर मी ज्याच्या प्रेमात पडले होते, जो माझा नंतर नवरा झाला, तो माझा त्यावेळचा भावी नवरा. त्याला मी कशीही असले तरी मी सुंदरच दिसत होते. त्यामुळे त्यालाही फरक पडला नाही. जाड होते का? हां, हो, काही फरक नाही पडत आहे. त्यामुळे तोही ॲक्टिव्हली त्यावेळेला माझ्या बरोबर आला नाही, की नाही तू काहीतरी कर आणि बारीक हो. बरोबरच्या मित्र-मैत्रिणींना तर काही फरकच पडत नव्हता. तेवढंच खेचायला एक जण ॲड झालं. ज्याचे पाय खेचता येतील, ज्याच्यावर विनोद करता येईल अशी एक व्यक्ती ॲड झाली. आणि समाजाकडनं सतत, सतत, सतत मी जाड आहे, मी जाड आहे, मी जाड आहे. याची होणारी एक ती टोचरी जाणीव मला करून दिलेली, ही मला प्रत्येक वेळेला दुखवत गेली होती. बघा हां, मी माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये माझं फक्त वजन कसं वाढलं हे सांगत नाहीये. मी तुम्हाला त्याच्याबरोबर होणारी माझी मानसिकताही सांगते. फर्स्ट इयर संपत आलं, कॉलेजमध्ये माझ्या प्रचंड दांड्या. कारणं अनेक होती. पण दांड्या. फार्मसीच्या सरांनी धरलं. काय झालं? अटेंडन्स नाहीये तुझा. काय चाललंय? जे वन ऑफ द मेजर रिझन्स होतं माझं कॉलेज बुडवण्यासाठीचं. मी सांगितलं, की "सर, मला पाळीचे खूप त्रास होतात." बघा, मी तुम्हाला आधीच सांगते मी डॉक्टर आहे. त्यामुळे काही विषयांवरती जेव्हा इतर समाजातील लोकं बोलत नाहीत, त्याच्यावरती मी मोकळेपणाने बोलणार आहे. तर मला पाळीचे खूप त्रास होतात, इर्रेग्युलर आहे, कधी पण येते, कितीही दिवस चाललेलं असतं आणि मी जेव्हा मला पाळीचा स्त्राव चालू असतो, मी हलू शकत नाहीये. इतकं मला वीकनेस येतो, इतकं ब्लीडिंग असतं, इतकं दुखतं. सर म्हणाले, "ताबडतोब गायनेकॉलॉजिस्टला दाखवायचं." मी म्हटलं, "ओके, कुणाला दाखवू?" त्याच्या आधी गायनेकॉलॉजिस्टला दाखवलं नव्हतं अशातला भाग नाही. त्यांनी सांगितलं होतं, "बऱ्याच जणींना आजकाल हा त्रास होतो. पाळी सुरू झाली की या गोळ्या घे." त्या पेनकिलर होत्या, त्या घ्यायच्या आणि पडून राहायचं. त्या गोळ्यांनी चांगलीच गुंगी यायची. कुठे हलायचं नाही, काही नाही. उलट्या व्हायच्या साइड इफेक्ट म्हणून. त्यामुळे पाळीच्या दिवसामध्ये झोपून. हा अगदी नेहमीचा शिरस्ता होता. आता सरांनी सांगितल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या मैत्रिणीकडे गेले. त्यांच्या मैत्रिणींनी मला पहिल्यांदा अल्ट्रासोनोग्राफी करायला सांगितली. लक्षात घ्या आत्ताचा काळ असा आहे, की लोकं जाता-येता, उठता-बसता सोनोग्राफी करतात. तो काळ तसा नव्हता. मी सांगतेय गोष्ट आहे 92 ची. 92-93 या काळामधली. आणि
त्यावेळेला सोनोग्राफी ही विशिष्ट कारणासाठीच केली जायची आणि माझ्या मनात तर त्यावेळेला असं होतं, प्रेग्नन्सीसाठी करतात. आणि मी फर्स्ट इयर मेडिकलचे स्टुडंट होते. त्यामुळे जास्त काही मी बोलले नाही. मॅडमने सांगितलंय करायची. सोनोग्राफी केली आणि मला पहिल्यांदा की कदाचित हे माझ्या जाडीचं कारण आहे वैद्यकीय, हे सापडलं सोनोग्राफीमध्ये. त्याला म्हणतात PCOD, दॅट इज पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, ऑर PCOS, दॅट इज पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. काय असतं हे? ओव्हरीज वरती, जे स्त्रीचं बीजांडकोश ज्याला मराठीमध्ये म्हणतात, त्याच्यावरती छोटे 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 फोड होतात. या फोडांमध्ये जे स्त्री बीज असतं ते अडकतं, ते बाहेर पडू शकत नाही आणि त्यामुळे पाळीला प्रचंड त्रास होतो. याचाच परिणाम म्हणून शरीर साखर धरून ठेवतं. त्याचे जे हॉर्मोन्स असतात, हे हॉर्मोन्स नीट काम करायला त्यांना मिळत नाही, कारण ते बीज बाहेर पडत नाही आणि हे हॉर्मोन्स लिपिडमध्ये म्हणजेच फॅट्समध्ये कन्व्हर्ट होतात आणि ती व्यक्ती जाड होते. PCOS असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं वर्णन अतिशय स्थूल, कामाचा कंटाळा, ज्याला लिथार्जी म्हणतात, की हालायचा, बोलायचा, उठायचा कंटाळा, आळशी म्हणून ज्याला सर्वसाधारणपणे लेबल लावलं जातं, अशी व्यक्ती जिला घाम खूप येतो आणि तिच्या मानेवरती किंवा जिच्या सांध्यांमध्ये काळपट पट्टे असतात. घट्ट होते तिथली स्किन आणि ती काळपट होते. अंगावरती लव जास्त असते आणि ही सगळी लक्षणं माझ्यामध्ये होती त्यावेळेला. आणि मग मला दिसलं, अरे आहे PCOD. मग ट्रीटमेंट? मी बारीक होईन? पटकन विचार काय आहे ना, गोळी घेईन आणि मी बारीक होईन. लक्षात घ्या, समाजामध्ये तुम्हाला अशी अनेक लोकं सापडतील, की तुम्ही त्यांना जर मंत्र दिलात, तुम्हाला खूप कष्ट करायचे त्यासाठी, जर कुठली गोष्ट साध्य करायची आहे, तर ते पटकन याच्यासाठीचा शॉर्टकट काय ते बघतात. आणि गोळी घेणं हा खूप मोठा शॉर्टकट लोकांना माहिती झालाय. मी ही त्याचीच बळी होते. मला ही गोळी हवी होती. पटकन एखादी गोळी घेतली आणि बारीक झालं. तुम्हाला सांगते, मी त्या काळात अशी स्वप्न बघायची. मुद्दामून पाडलेली, की मी कुठेतरी अशी जातीये, मंदिरात दर्शन वगैरे घेते आणि माझ्या मनातली भक्ती जाणवून एखादा कोणीतरी बाबा असा बाजूला जाताना, साधू बाबा दर्शन देतोय मला आणि भेटून सांगतो, ही मुळी घे, ती उगाळून घे आणि तू बारीक होशील. आणि मी असं, मला असं दरदरून घाम फुटतो आणि मी बारीक होते. मी डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा मी अशी स्वप्न पाडायची. इतकं मला काही कष्ट न करता इन्स्टंटली बारीक व्हायचं. प्रत्येकाला तसं व्हायचं असतं. त्या काळामध्ये मेदारी म्हणून कॅप्सूलची जाहिरात खूप पेपरमध्ये यायची. मी होमिओपॅथीची, माझा नवरा आयुर्वेदाचा. मेदारी आयुर्वेदिक गोळ्या. मग मी त्याला विचारायची, याने होईन का रे मी बारीक? त्याच्या दृष्टीनं माझं सगळंच इतकं गोड आणि छान होतं. तो म्हणायचा, तुला कशाला बारीक व्हायचंय? आणि मी खूप वेळा विचारल्यानंतर शेवटी त्यांनी एकदा मला आणून दिली, हे घे मेदारी, घे, त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते वाच, तुला काय करायचं ते कर. गोळ्या घेतल्या शिस्तीत, बारीक नाही झाली. परत रिपीट केल्या, बारीक नाही झाली. त्याचे पैसे मात्र भरपूर होते. मग शेवटी त्याचाही कंटाळा केला आणि मेदारी थांबवली. मी, लक्षात घ्या, मी मेदारीच्या विरुद्ध बोलत नाहीये, मी माझ्या विरुद्ध बोलते. दोष मेदारीचा नाहीये. जर मी त्याच्यामध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी पाळल्या असत्या, तर कदाचित मी तेव्हा बारीक होऊ शकले असते. मी फक्त गोळ्या घेतल्या, बाकी काहीही केलं नाही. बाकीचं माझं रुटीन तसंच चालू ठेवलं. वेळी अवेळी झोपणं, वेळी अवेळी उठणं, वेळी अवेळी खाणं, खाताना आवडीच्याच गोष्टी खाणं. आणि लक्षात घ्या, आपलं शरीर ज्या आवडीच्या गोष्टी म्हणून खातं ना, त्या आवडीच्या म्हणूनच असतात, की जे तुमचं वजन वाढलेलं ठेवतात. म्हणूनच सॅलड्स आवडतात असं सहसा लोक म्हणत नाही. लोक सॅलड्स खातात. खूप वेळेला खाल्ल्यानंतर कदाचित त्याची एखादी व्हेरियंट, त्यातला चव आवडीची होऊ शकते. पण म्हणून सॅलड्स लोक आवडीने खातात असं नसतं. केक आवडीने खातात, पावभाजी आवडीने खातात, पिझ्झा, पास्ता, मॅगी, भजी, वडे, समोसे आवडीने खातात. तुम्ही या लोकांना सांगा, जे हे लोक आवडीने खातात आणि जाड असतात, की तुम्ही सॅलड्स खा, हे खाऊ नका. ते म्हणतात घासपूस नाही खाणार.
कारण घासपूस आवडत नसतं आपल्याला. हे सगळं होऊन जेव्हा मी त्या डॉक्टरांकडे गेले होते, की सापडला ना PCOS. मग मला ट्रीटमेंट? त्या म्हणल्या, "नाही, तुला जेव्हा मूल व्हायला हवं असेल, लग्न-बिग्न झालं, की मग ये माझ्याकडे, त्यावेळेला बघू आपण." म्हटलं, "तोवर मी अशीच." त्या म्हणल्या, "डू सम एक्सरसाइज अँड डाएट अँड बस." त्यांनी जास्त लक्षही दिलं नाही माझ्याकडे. मूल हवं असेल तेव्हा ये म्हणाल्या, "नाहीतर तुला मूल होणार नाही PCOD म्हणून." ओके, बॅक टू नॉर्मल. पुन्हा एकदा वाढलेलं वजन, लोकांच्या टोकदार टोमणे, चिडवणं हे सगळं चालूच. आणि मी थोडीशी निर्लज्ज झालेली. लग्न ठरलं. फर्स्ट इयरमध्येच माझं लग्न झालं. फर्स्ट इयर संपताना लग्न ठरलं. तसं परत लग्नासाठी बारीक व्हायचंय, लग्नासाठी बारीक व्हायचंय, लग्नासाठी बारीक व्हायचंय. डाएट अगेन मी एकदम कट केला. उपाशी राहायला लागले. एकदाच खायचं. मग संध्याकाळचं खायचं नाही, रात्रीचं खायचं नाही. कधीतरी असं खायचं दिवसभर काहीतरी खायचं नाही, मग रात्री खायचं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नियमितपणा नव्हता. आणि बिलीव्ह मी, मी ऑलमोस्ट 2-1 महिने असे काढलेत, की मी ऑलमोस्ट उपाशी होते. माझ्या वजनाला टिचभर पण फरक नाही पडला. मग त्या 2 महिन्यानंतर असं झालं, की नाही फारच कलकलल्यासारखं होतं, चक्कर येते. मग आई-वडील तिकडनं बोलायला लागले, "अगं असं नको करू, आता लग्न ठरलंय तुझं." मग सॅलड्स, दिवसभर सॅलड्स, ही कोशिंबीर, ती कोशिंबीर, ती कोशिंबीर. त्या कोशिंबीरीत दाण्याचे कूट असायचे, मस्तपैकी फोडणी दिलेली असायची, साईचं दही घातलेलं असायचं. मग त्याच्यातनं कोणीतरी जुन्या बायका सांगायच्या घरातली, आजी, मामी, आत्या, काकू, "अगं लोणी चांगलं असतं तब्येतीला." काही नाही, बाकीचं काही नाही. लोण्याने काही होत नाही, लोणी खा. तुपाने काही होत नाही, तूप खा. मग आपल्याला सोयीचं जेव्हा लोकं सांगतात तेव्हा पटकन ऐकलं जातं आणि ते खाल्लं जातं. ढिम्म फरक पडला नाही. माझ्या लग्नामध्ये मी अशी छान गोलमटोल होते. माझा नवराही त्यावेळेला गोलमटोल होता. आम्हाला सगळेजण म्हणाले होते, की "कसलं एकदम गोलमटोल कपल कपल दिसताय तुम्ही." कुठेतरी वाईट वाटलं, पण कुठेतरी सोडून दिलं. झालं असंच सोडून देत, सोडून देत, सोडून देत, सोडून देत, सोडून देत 50शी आली माझी. 50शी आली आणि अलीकडे 2 वर्ष 48 वय असताना तेव्हा मी 100.5 ला पोहोचले. आणि फारच म्हणजे स्वतःला थोबाडीत मारून घ्यायची वेळ आली, की 100 पार केली आपण वजनाने. आणि त्याच वेळेला माझा एक मित्र डॉक्टर शंतनू कुलकर्णी, जो माझ्या इतका नाही पण बऱ्यापैकी गोलमटोल होता, तो अचानक मला बारीक झालेला दिसला. खूप दिवसांनी भेटले होते मी त्याला. आणि म्हणलं, "अरे शंत्या, तू एवढा बारीक झालायस?" तर म्हणला, "हो अगं, मी ना घरातच चालतो." अच्छा, नवीन एक उपाय, घरातच चालता येतं तर. मग त्यांनी एक लिंक पाठवली मला. अ, खूप छान आहे. मी जमलं तर मी पाठवीन माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. खूप छान आहे ते, घरात चालायचं. लावायचा व्हिडिओ समोर, बघत-बघत घरात चालायचं. पण आळस. आणि त्या सुमारासच अ, माझा पाय दुखावला, माझा गुडघा दुखावला. एकतर एवढं वजन. आणि मी एका फिजिओथेरपिस्टकडे गेले. तिनं मला पहिल्यांदा हुडूतच केलं, हुडूत. म्हणजे खरंच ना, खरं सांगते, तुम्हाला अशा लोकांची गरज असते, की जे तुम्हाला हुडूत करतात. होय. जेव्हा तुम्हाला कोणी इग्नोर मारतं ना किंवा कोणी तुम्हाला हुडूत करतं ना, तेव्हा जो तुमचा इगो दुखावला जातो, तेव्हा कदाचित तुम्ही थोडंसं मार्गावर यायची शक्यता असते. अर्थात तो इगो जपला असेल तर. माझ्यामध्ये तो थोडाफार आहे. बऱ्यापैकी आहे. मी नाकारणार नाही. माझ्या त्या फिजिओथेरपिस्टने मला नाकारलं. ती मला म्हणाले, की "येऊ नका माझ्याकडे. काही उपयोग नाही तुम्हाला." मी म्हटलं, "का? तुमचं वजन? आधी वजन कंट्रोल करा. त्याशिवाय काही होणार नाही. अहो, तुम्ही एवढं वजन टाकताय त्या पायावरती तुमच्या. गुडघा दुखावणार नाही तर काय? आधी वजन कमी करा." मग मी सांगितलं, "अहो, मी खूप प्रयत्न केले. माझं होतच नाही. मला हॉर्मोनल प्रॉब्लेम आहे. ते काही मला सांगू नका. you just consult some dietitian, somebody start doing exercise, स्विमिंग करा, चाला, रोज कंपल्सरी 1 तास चाला अँड प्लीज कन्सल्ट सम डायटिशियन." त्याने 3-4 नावं घेतली आणि मी ती 3-4 नावं सहज बसल्या-बसल्या घरी, की आता ही फिजिओथेरपिस्ट पण घेत नाही, तर काय करायचं? घराजवळची खूप चांगली फिजिओथेरपिस्ट होती. मी दुसरे फिजिओथेरपिस्ट शोधले. त्यांच्याकडे गेले आणि मग त्यांनी ते टिपिकल आय-एफ-टीज वगैरे सुरू केल्या ट्रीटमेंट.
मीनव्हाईल मला ते कुठेतरी खूप खुटखुटत होते, या बाईने आपल्याला नाकारलं. ओके, ट्राय तर करून बघू म्हणून कुठला क्षण मला पावला मला माहिती नाही. मी तिनं सांगितलेल्या नावांमधलं एक नाव मला खूप गमतीदार वाटलं. खूपच गमतीदार नाव होतं आणि मी गुगल केलं. मी त्यांची आधीच परवानगी घेतली आणि मी आवर्जून त्यांचं नाव तुम्हाला सांगतेय. डॉक्टर मनीषा बंदिष्टी. डॉक्टर मनीषा बंदिष्टी. गमतीदार काय वाटलं? आडनाव. मी पहिल्यांदाच हे आडनाव ऐकलं होतं. त्यावेळी मी शोधलं, गुगल केलं, सापडली बाई. आणि गुगल रेटिंग्स बघितले. लोकांनी ज्या प्रकारे लिहिलं होतं ना, की ही बाई खात्रीशीर एवढं वजन कमी करते, म्हणलं ये बंदी अपनी हो सकती है. आणि मी डॉक्टर बंदिष्टींना गुगलवरनं त्यांचा नंबर शोधला, त्यांना कॉल केला ऑफिसवरती, अपॉइंटमेंट घेतली. त्यांनी मला आधीच पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलं, की हे बघा, अजून पैसे चार्ज केले नव्हते मला. तेव्हा त्या म्हणल्या, हे बघा तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही असा असा आहार सुरू करू शकता आणि बघा म्हणजे तुम्ही हे करू शकता, नाही तर माझी एवढी एवढी फी आहे. फी थोडी जास्त वाटली. खोटं नाही सांगत, त्यावेळेला मला फी थोडी जास्त वाटली. नवऱ्याशी बोलले, नवरा म्हणलं हे बघ, तुला बारीक व्हायचं आहे ना, मग पैशाकडे बघू नकोस. देवाच्या दयेने तुझ्या नवऱ्याने तेवढं कमवून ठेवलेलं आहे की तो तुझ्यावरती तेवढा खर्च करू शकतो. तेव्हा तुला जर बारीक व्हायचं असेल आणि तुला या बाईंवरती विश्वास वाटत असेल तर जरूर जा. मी त्यांना जॉईन केलं अँड शी ब्रॉट मी डाऊन बाय 8 kgs इन 8 weeks. त्यावेळेला मी 92 पर्यंत आले. सॉरी, आय शुड से 8.5, कारण मी 100.5 वरनं 92 ला आले. ओके. त्यांनी मला विचारलं पुढे कंटिन्यू करायचंय, कारण त्यांचं सेशन साधारणतः 8 आठवड्यांचं असतं. कॉन्फिडन्स आला होता. आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला कधी ओव्हर कॉन्फिडन्स कडे नेतो तुम्हाला कळतही नाही. मी डॉक्टर आहे, मला साधारण डाएट पॅटर्न कळलेला आहे. आय कॅन डू ऑन माय ओन. मी त्यांना सांगितलं की बघू, मला माझं सेल्फ कंट्रोल पण टेस्ट करायचं आहे. तर बघू, मी आधी माझं मी करते, कारण म्हणलं ना मला थोडी फीस जास्त वाटली होती. सो मी करते. मला नवऱ्याचे पैसे खर्च करणं पण जरा जास्त अंगावर येत होतं अशा कारणासाठी. तर त्याही म्हणल्या, ओके फाईन, तुम्हाला जेव्हा परत वाटेल तेव्हा या. बट आय थिंक की तुम्ही एका सर्टन माइलस्टोन पर्यंत आलात तर बरं होईल. मी म्हणलं मी प्रयत्न करते आणि आम्ही तेव्हा थांबवलं. त्यानंतर मी प्रयत्न केला अँड बिलीव्ह मी, त्यांनी इतकं छान सांगितलं होतं मला की मी 92 वरनं आय केम डाऊन टू 85. अँड अगेन माझा गुडघा जिना चढत असताना काडकन आवाज आला गुडघ्यातनं. मी गुरासारखे किंचाळले. त्याच वेळेला माझ्या मुलीचं लग्न ठरत होतं. कामं एवढी पसरलेली होती डोळ्यासमोर. त्यामुळे थोडंसं स्वतःकडे दुर्लक्ष केलं. पण मला कळलं काहीतरी तुटलेलं आहे. पण मी एक 2-3 दिवसाच्या विश्रांतीनंतर 1-2 इंजेक्शन्स घेतल्यानंतर चालू शकले. गोळ्या घेतल्या. बिलीव्ह मी, पेन किलर्स तुमचं वजन वाढवतात. पेन किलर्सने सुरुवात केली वजन वाढवायला. आणि गुडघा चांगलाच दुखायला तर त्यामुळे व्यायाम बंद. बंद म्हणजे बंद. हां, हे नक्की सांगते, डॉक्टर बंदिष्टींनी जेव्हा डाएट सुरू केला होता, त्यांनी एकच सांगितलं होतं, सिंपल सोपा व्यायाम. तुमच्या चालीने, तुमच्या स्पीडनी 1 तास सलग रोज चालायचं आणि ते मित्र मी पाळलं होतं. आता गुडघा दुखावल्यानंतर माझं चालणं बंद, पेनकिलर्स, वजन वाढवायला सुरुवात आणि मुलीचं लग्न ठरलेलं, केळवणं. लोकं यायची, येतानाच भरभरून मिठाया घेऊन यायची घरी. आमच्याकडची ही खासियत, खा गं बाई. अगं तू आम्हाला पहिल्यांदाच भेटतेस, किती वर्षांनी भेटतेस, आता काय तुला एकच मुलगी आहे, काय सारखं सारखं लग्न होणार आहे का? प्लीज आमचं एवढं ऐक. आणि आपण भारतीय माणसं आग्रहाला फार वाईट बळी पडतो. नाही म्हणता येणं. लक्षात घ्या, या जगामध्ये अतिशय ठामपणे नाही म्हणता आलं पाहिजे. अग्निपथ नावाचा सिनेमा होता. सॉरी, 2 सिनेमे झाले. मी ऋतिक रोशनच्या सिनेमाबद्दल नाही बोलते, बच्चनच्या सिनेमाबद्दल बोलते. त्याच्यात त्याचं एक वाक्य आहे, इस दुनिया में जिंदा रहने के लिए ना बोलना बहुत जरूरी है कमिश्नर. असं अमिताभ बच्चन विक्रम गोखलेंना म्हणत असत.
सो येस, भारतीय समाजात राहून तुम्हाला अतिशय ठामपणे नाही म्हणता आलं पाहिजे, जे मला जमलं नाही. मुलीचं लग्न झालं, 1 वर्ष गेलं, माझा गुडघा त्रास देतच होता. शेवटी ऑपरेशन ठरवलं. डॉक्टर म्हणाले की तुमचं वय लहान आहे. 50व्या वर्षी जेव्हा कोणीतरी म्हणतं तुमचं वय लहान आहे, आई ग, खूप छान वाटतं. नाही, पण मला गुडघ्यासाठी नाही वाटलं. कारण त्यांनी मला काय सांगितलं, तुमचं वय लहान आहे, मी गुडघा बदलणार नाही. आपण आर्थ्रोस्कोपी करून बघूया, प्लेटिंग करता येते का. त्याच्या या टेक्निकल डिटेल्समध्ये जाऊ नका. थोडक्यात एक छोटंसं ऑपरेशन करायचं ठरवलं त्यांनी गुडघ्यासाठी. ओटीत नेलं, कॅमेरा घातला आणि मला म्हणाले शक्य नाहीये, तुमची हाडं इतकी ठिसूळ झालीत तुमच्या वजनामुळे की मी आता त्याला प्लेटिंग करू शकत नाही, घरी जा. लिटरली त्यांनी मला कॅमेरा काढला, पॅकअप केलं, दुसऱ्या दिवशी घरी पाठवलं. मी जेव्हा नंतर फॉलोअपला गेले तेव्हा त्यांना म्हटलं मग पुढे काय, माझा गुडघा तर दुखतोय आणि माझ्या मुलीने मला छान छान गुड न्यूज दिली आहे. आता मला माझं नातवंड खेळवायचंय, मला माझा गुडघा दुखवून चालणार नाहीये. डॉक्टरांनी मला सांगितलं एकच पर्याय, वजन कमी करा. तुमची नियती जेव्हा तुमच्या समोर दारं बंद 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 करत जाते आणि एकच दार उघडं ठेवते, तुम्हाला पर्यायच नसतो त्याच्यातनं जाण्याशिवाय. माझ्यासाठी एकच दार उघडं होतं, वजन कमी करा. आणि मला पुन्हा आठवल्या डॉक्टर बंदिष्टी. त्या म्हणल्या होत्या आपण कंटिन्यू करूया आणि मी केलं नव्हतं. मी त्यांना पुन्हा अप्रोच केला. त्यावेळेला माझं वजन 98.4 हॉस्पिटलमधनं सोडताना. घरी आले आणि डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं होतं की आता वजनावरती कंट्रोल, ताबडतोब तेव्हाचा डॉक्टर बंदिष्टींचं आठवून माझा मी डाएट कंट्रोलला सुरुवात केली आणि पहिल्यांदा मी डॉक्टर बंदिष्टींना 3 मार्चला सुरुवात केली मागच्या वर्षी. 3 मार्च 2025ला. त्यावेळेला माझं वजन 97.7 होतं. आज बरोबर 1 वर्षाने माझं वजन आहे 75. काय केलं या काळात? 1 वर्ष मी तुम्हाला सांगितलं, मॅडमचं एका त्या सर्टन फीज चार्ज करतात, त्याच्यामध्ये त्या 8 आठवड्यांचं पॅकेज असतं. सो इतक्या काळामध्ये 8 आठवड्यांचं होत होत माझी सेशन्स जे काही होत गेली, आता मला वाटतं माझं 7वं सेशन चालू आहे. कंटिन्यूस ठेवलं, थांबवलं नाही. मला मला कळलंय, मॅडमने मला इतक्या काळामध्ये इतकं छान काउन्सेलिंग दिलं. म्हणजे मी स्वतः काउन्सिलर आहे, पण मला काउन्सेलिंगची गरज लागली. अनेकदा मी फ्रस्ट्रेट झालेली आहे या काळामध्ये, की वजन एका सर्टन टप्प्याच्या पुढे, म्हणजे सॉरी अलीकडे येतच नाही. नाही, तुम्ही किती प्रयत्न करा. मी मॅडमना कळवळून सांगते, मी तुम्ही दिलेलाच डाएट फॉलो करते, मी व्यायाम करते आणि तरी माझं वजन हलत नाही. मग कधी-कधी असंही होतं, की तुमचं शेड्यूल इतकं हेक्टिक असतं, की व्यायाम करणं शक्य नसतं. डाएट तर चालू असतं, भूक तर लागतेच. आणि अशा वेळेचं जे फ्रस्ट्रेशन असतं ते फार वाईट असतं. आणि त्यातनं मी अत्यंत गोडघाशी. मला गोड भयंकर आवडतं. बिलीव्ह मी, याच वेळेला लोकं अगदी मिठाईचे बॉक्सेसच्या बॉक्सेस घेऊन येतात समोर. काही कारण असतात. मला मुलगा झाला, मला मुलगी झाली, माझं लग्न ठरलं, मला जॉब लागला, मी घर घेतलं. एन नंबर ऑफ रिझन्स आर देअर आणि लोकं तुमच्याकडे मिठाया घेऊन येत असतात. आणि तुम्हाला ठामपणे नाही म्हणायचं असतं. मी शिकले म्हणायला. मी माझ्या अगदी जवळच्या लोकांना जेव्हा नाही म्हणते आणि त्यांची दुखावलेली नजर बघते, वाईट वाटतं. माझी आई माझ्यासाठी काय करू ग तुझ्यासाठी म्हणते. तिला माझ्यासाठी शिरा करायचा असतो, तिला माझ्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं करायचं असतं, कारण तिला माहितीये मला गोड आवडतं. आणि मी नाही म्हणते, नको ग आई, मी तुझ्याकडे खाण्यासाठी येते का तुला भेटण्यासाठी येते. हे कितीही म्हणलं ना तरी भारतीय समाज ह्याच विचारांमध्ये आहे, की आपण दुसऱ्याला खायला घातलं तरच आपलं प्रेम व्यक्त होतं. दुसऱ्यांना घरी गेल्यानंतर त्यांच्या घरी जाताना हातात फुलं घेऊन जायच्या ऐवजी मिठाईचा बॉक्स घेऊन जाणं, हीच कर्टसी असते. हेच चांगल्या हेच सद्गुण आहेत. हेच मॅनर्स आहेत, असं समजलं जातं. आणि समोरच्यानी दिलेलं ताट किंवा खाणं नाकारणं, हे दीज आर कन्सिडर्ड व्हेरी बॅड मॅनर्स इन इंडियन सोसायटी. बट येस, मी कितीही लोकांनी काहीही म्हणलं तरी सुद्धा ठाम राहिले. कितीही आवडीचा पदार्थ समोर आल्यानंतर स्वतःचा छान दिसणारा चेहरा बघितला आणि नाही, मला याच्यासाठी बारीक व्हायचंय. मला माझ्या कमी झालेल्या साईज मधले ड्रेसेस बदलायचे नाहीत. आय लव्ह दोज ड्रेसेस. आय लव्ह दिस स्माइल. आय लव्ह दिस फिगर.
मला अजून बारीक व्हायचंय हे नाही म्हणणं आणि डॉक्टर बंदिष्टींची झालेली मला मदत खूपच महत्वाची ठरली आणि मी अतिशय सक्सेसफुली म्हणलं तर या गेल्या 1 वर्षामध्ये 22 किलो आणि माझ्या पीक पासनं आतापर्यंत 25.5 किलो वजन कमी केलेलं आहे. मला माहिती नाही माझा हा प्रवास तुम्हाला किती उपयोगी पडला, पण एकच गोष्ट सांगते, कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे सतत आणि अविरत एका दिशेने, एका ध्येयाच्या दिशेने कष्ट करत राहणं याशिवाय या जगात पर्याय नाही. मग तो पर्याय तुम्हाला करिअरमध्ये यशस्वी व्हायचं असेल, तरीही कन्सिस्टन्सी. तुम्हाला अभ्यासात यशस्वी व्हायचं असेल, तरीही कन्सिस्टन्सी. तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तरीही कन्सिस्टन्सी. त्याला पर्याय नाही. असं नाही होत ना, की लग्न झालं, लग्न होईपर्यंत मुलगी काहीच करत नव्हती, स्वयंपाक पाणी वगैरे. अचानक लग्न झाल्यानंतर तिला रेसिपी YouTubeला बघितली आणि आता पटकन केली. ती गोळी घेतल्यासारखं असतं आणि नाही, YouTubeची रेसिपी बघून तुम्ही पोळ्या नाही करू शकत. तुमचा नवरा पहिला तुकडा मोडला की म्हणतोच की आईसारख्या नाही झाल्या आणि आईसारख्या पोळ्या होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 वर्षाचा रोजचा सराव पाहिजेच. त्याशिवाय त्याच्या आईच्या जवळपास तुम्ही करू शकत नाही. मी हे एक उदाहरण दिलं, अशी अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही शाळेत आहात, नवीन इयत्ता सुरू झाली, पुस्तक घेतलं, भर्र वाचलं आणि वार्षिक परीक्षा दिली अँड यू स्कोर मोर दॅन 90%. शक्य नाही. चमत्कार होतात या जगात, पण प्रत्येकाच्या बाबतीत चमत्कार नाही ना. मी तुम्हाला आधी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं तसंच. मी एक अत्यंत ॲव्हरेज व्यक्ती आहे आणि माझ्यासाठी चमत्कार नाहीत. मी चमत्कारांची खूप वाट बघितली. मला कुठली तरी एखादी गोळी मिळावी आणि मी छानशी बारीक व्हावे. नाही. जेव्हा मी रोजचा 1 तासाचा व्यायाम आणि कडक डाएट पाळलं, तेव्हाच कुठे मी अशी होऊ शकले. जेव्हा तुम्हाला कोणीतरी सांगतात ना, हिरोईन्सचे इंटरव्ह्यू असतात कॉफी विथ करणमध्ये. आय डोंट नो हाऊ आय गॉट धिस फिगर. इट इज गॉड्स गिफ्ट. इम्पॉसिबल. त्या खोटं बोलतायत. इतकं मी तुम्हाला स्पष्टपणे आणि अगदी खरं सांगू शकते. आणि असेल ना, समजा एखाद्याला गॉड गिफ्ट असेल, तुम्ही आहात का गॉड्स गिफ्ट मिळालेले? नाही ना? स्वतःला ॲव्हरेज कन्सिडर करायचं आणि कष्टांचा रस्ता पकडायचा. त्याशिवाय पर्याय नाही. अँड धिस इज माय वेट लॉस जर्नी. आय होप तुम्हाला आवडली असेल तर पुढच्या व्हिडिओची वाट बघा. माझ्याकडे खरं तर खूप विषय आहेत. खूप विषय माझ्याशी वाट बघतायत, की हा विषय, हा विषय, हा विषय. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. किती फ्रिक्वेंटली हे माझे व्हिडिओज येतील हे मी आत्ता नाही सांगू शकत. कदाचित दर 15 दिवसांनी, जमलं तर दर आठवड्याला एकदा. पण बघूयात. जेवढं शक्य होईल तेवढं. तुम्ही कॉमेंटमध्ये मला सुचवू शकता. तुम्हाला कुठल्या विषयांवरती माझ्याकडनं बोललं जायला आवडेल. प्रत्येक गोष्टीमध्ये मी त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या मानसिकतेचा विचार करणार आहे, कारण माझा आवडीचा विषय सायकॉलॉजी आहे, जसं मी तुम्हाला 0th एपिसोडमध्ये सांगितलं. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार अँड थँक्स फॉर वॉचिंग.